श्री स्वामी समर्थ. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, ऐकू येते ना तुम्हाला स्पष्ट? हो हो, येतंय, बोला. हा, कालचा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे ना, मग कालचा ना सांगितलेला. हो हो हो, गेले दीड 2 वर्ष गणपतीची माझ्याकडे पूजा होती. हा, कुठून बोलताय सांगू शकता का? मी सांगरू म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातनं, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूर, सांगरू गावातनं बोलतोय मी. हा, माझं नाव सदाशिव यादव. हा हा, मग गेले 1.5 वर्ष गणपती मी पप्पांची पूजा करत होतो आणि मला माझ्या बऱ्याच सगळ्या गणपतींचं पाय पूजा करत असताना पाय मला मऊ लागत असं. मग एकदम म्हणजे त्याचं पाय मऊ लागायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणायचं असं तर त्यांनी दादांच्या आपल्या ग्रुपमधल्या महिला सेवकांच्या मध्ये एक मंत्र आहे, मंगलमूर्ती गीत नारद दुखण्याचा कृपा करा. प्रत्येक शनिवारी मी त्यांनी तो काय करावलं म्हणजे हे करवलं, म्हणजे माझ्या तोंडातनं ते बसले ना, पूजेला आली की लगेच त्यांनी पाणी घालत असताना देवाला म्हणे त्यांनी असा माझा मंत्र तो तोंडात नाही यायचा आणि मी ते दररोज सारखं रिपीट करायचो. जवळजवळ माझ्याकडे एक तास माझ्याकडे यायचं रिपीट. तो सारखा मंगलमूर्ती गीत नारा दुर्गनाच्या कृपा करा, हा सारखा मंत्र मी रिपीट करायचा देवपूजा. जवळजवळ मला वाटते 7 ऑगस्ट पासून ते आतापासून मला वाटते कालच्या पूजेपासून मी तो मंत्र म्हणायचा. मग कालच्या शनिवारी काय झालं माझ्या की अचानकपणे मी पूजा करायला गेलो 3:30 वाजता. ब्रह्ममुहूर्तात 3:30 पावणे 4 वाजता मी जातो तिथं. मग 4 वाजता मी पूजा करायला गेल्यानंतर अचानकपणे काय झालं तिथं जात असताना परत त्याच्या देवळातल्या अचानकपणे तिथलीच लाईट गेली. हा, तिथली लाईट गेल्यानंतर लाईट काय म्हणतो आजूबाजूची लाईट आणि हे देवळातली कशी काय लाईट गेली. मग बघतो तर माझ्या जिथं चांदीचा एक उंदीर आहे तो गायब झाल्यासारखं वाटलं. मला काही वेगळंच दुसरं वाटलं ना माझ्या पण. हो हो, बरोबर. बाहेर एक चांदीचा एक उंदीर तयार करून दिलेला आहे, अर्पण केलेलं आहे त्या देवाला. आणि तो एकदम उंदीर गायब झाला म्हणतो काय चोरी झाली काय असा प्रश्न माझ्या मनात आला. परत जसं मी कुलूप काढलं, दाराचं कुलूप काढलं, तेवढ्यात बघतो तर एक 2 वर्षाचा मुलगा आणि त्याच्यासोबत एक उंदीर हे एकमेकाशी खेळत बसले होते. एकमेकाशी खेळत बसल्यानंतर म्हणलं तर काय बघतो तर मला ती भीती वाटली नाही काय. परत मला अचानकपणे एकदम काय सुचवणार ते. मी अचानक काही क्षणातून खाली बसलो तिथं. काय सुचवणार मला झालं होतं काय करावं काय नाही. म्हणजे तर मला ते वाटलं नाही. म्हणजे असं गणपती बाप्पा 2 वर्षाचा त्याच्या पायाला पेंजन असं तब्येतीनं असं एकदम 2 वर्षाचं पोरगं, हातात एक हातात फरशी होती त्याच्या हातात. आणि तो हुंदरासमोर एकदम एकमेकाशी खेळायला लागले. आणि मी म्हणतो बाळ अरे परचीला म्हणतो त्याला उंचावून मूर्ती आहे ना त्यांची. बाळ म्हणतो परचीला म्हणलो बाळ परचीला खाली तू आणि हे काय करू नकोस म्हणतो थांब म्हणतो. तेवढ्यात त्याला ते बघितलं मला पण आणि माझ्या डोक्यात ठेवला आणि ती हुंदीर पण आणि गणपती पण गायब झाला. म्हणजे तुम्हाला साक्षात दर्शन झालं गणपतीचं? साक्षात दर्शन घडलं मला. अच्छा. हा अनुभव कधी आला तुम्हाला? हा कालच्या शनिवारी आला. शनिवारी. आणि तुम्ही गणपतीची रोज सेवा करताय का? गणपती सेवा म्हणजे प्रत्येक शनिवारी माझ्याकडे पूजा आहे गणपतीची. अच्छा. प्रत्येक शनिवारी. स्वामी सेवेत कधीपासून आहेत तुम्ही? मी लहानपणापासून आहे, 4थी पासून आहे. स्वामी सेवेत? हो, अगदी. अरे वा, खूप छान दादा, खूप. मग तुम्हाला एक आई बोलायचं होतं की मला कधी कधी विठ्ठलाची मूर्ती पाय मऊ लागतात. म्हणजे असं लागतात मला मऊ. मला माहित नाही कारण काय ते. पण मला अनुभव विठ्ठलाची प्रत्येक एकादशी आणि मला बरेच अनुभव खूप छान आले. एकदम म्हणजे स्वामीचं सांगायला तर भरपूर अनुभव आहे. सांगायला पण म्हणायचं शक्य आहे मला. तर कसं असते काही लोकांचं म्हणजे कसं माहिती आहे एकेकाला दृष्टांत करतो, एकेकाचं काम होत्यात. पण एक केंद्रदारा काका मला काय म्हणते स्वामी भेटायचं तर नशीब लागतं. हो, बरोबर आहे. पण एकेकाचं काम होऊन जाते परंतु भेटायला वेळ लागते. तेव्हा कधी तेवढं तुझं नशीब सत्वर आहे, नशीबवान तुला भेटल्यात लक्षात ठेव. आणि दुसरी गोष्ट की माझ्या सेवेसाठी मी कधी मागितलेलं नाही, दुसऱ्यासाठी मी मागतो. माझ्यासाठी मी कधी स्वामींकडे अडचण किंवा मी त्यांच्याकडे प्रार्थना कधी केलेली नाही की मला ती पाहिजे हे पाहिजे अगर कधी म्हणजे संकल्पयुक्त कधी सेवा केलेली नाही. फक्त माझ्या न स्वार्थ दुसऱ्यासाठी मी सेवा करतो. मग त्याचं फळ म्हणजे त्याचं फळ मला वाटतं स्वामी अनेक वेळा दर्शन मला स्वामीचं प्रत्यक्षात दर्शन घडले मला लक्षात ठेव. म्हणजे खूप हो प्रत्यक्षात सांगायला गेलं तुम्हाला एक सांगतो अनुभव. आता तुम्हाला भरपूर सांगतो. आता घेण्याचं रेकॉर्ड सगळंच करून घ्या आता मग. चालेल, ठीक आहे, सांगतो. तर काय झालं सगळं आता माझ्याकडे लहानपणापासून गुरुजी तर पारायण नवनाथ पारायण स्वामीने स्वतः करून घेतलं. एकदम लहान वयात काय एकदम म्हणजे आमचे दत्त मंदिर आहे
हा. कायम तिथं बसायचं. मला कसं झालं घरात म्हणजे आता पारायण पण आहे आणि ते हाय ते बसून सांगितलं. मला पारायण म्हणजे वाढदिवसाची भेट दिली होती. गुरुजीचं पारायण दुर्योधनेमध्ये. मग ते आम्ही दत्त मंदिरमध्ये कायम बसायचं. मग ती भीती वाटायची नाही. मी घरात 2-3 पारायण केलंय. मला वाटतं 3 दिवसाला मी एक पारायण संपवायचं म्हणजे संपूर्ण पारायण ना हा हा 3 दिवसाला. रात्री 2 वाजता उठून आंघोळ करून बसायचं. तर संध्याकाळी सकाळी 10 पासून माझं पारायण किल्लेर माझ्या मला बरोबर 40 मला संपायचं असं. म्हणजे असं पूर्ण वेळ असं बसून करायचं. कुठं हलायचं नाही काय नाही. तेवढा वेळ राहायचं. शेवटी स्वामी करता तेच आहेत ना करून घेणार माझ्याकडून. बरोबर बरोबर तेच आहे. मग तुम्हाला एक सांगतो मी असंच दादाने सांगितलं माझ्या गुरुची तर पारायण झाले, नवनाथाचं पारायण सगळे झाले, कुठलं तर करू. मग दादाने एकदा मध्यंतरी पती दादाने एक मत म्हणली नामसंग ना आता काय राहिले काय म्हणते सदाशिव. ठीक आहे मी करतो म्हणलं त्यांना काही नाही. नामस्मरण करायला गेलो आणि बसलो एका ठिकाणी आमच्या इथं सांगरोचं पट्टण बसलो होतं तिथं नामस्मरण करीत असताना. नामस्मरण करत असताना समोर बसल्यानंतर की नाही अचानक माझ्या डोक्यामध्ये हात ठेवायला लागला नामस्मरण करत असताना. असं हो. परत दुसऱ्या दिवशी मंगळवार तोच प्रकार घडला. तर बुधवार पण तोच प्रकार घडला माझ्या बाबतीत. मग काय व्हायचं नामस्मरण माझं एकदम स्कूल घ्यायचं ना एकदम. स्कूल आला की मी तिथं ते लहान मुलांना सांगायचं की माझी कोण मज्जा करते का, माझ्या डोक्यावर कोण हात ठेवते का. तर ते म्हणत नाही दादा म्हणतो तुमच्या कोण डोक्यावर हात ठेवत नाही म्हणलो. आणि तुम्ही असं काय म्हणायला लावू नको होता. मग चौथ्या दिवशी गुरुवार जे आला ना त्या दिवशी मी ठरवलं की कोण पण असू दे त्याला डायरेक्ट धरायचं त्याला पकडायचं तर कोण पण बरोबर. त्याला पकडायचं आणि धरायचं सगळं तर उठायचं मिटिंग मारायची. भलं ते भूत असून राक्षस आणि कोण वाढव माझी मज्जा करणार कोणतरी असलं तर असेल. आणि त्याशी नेमकं काय मी 2 वाजता जाऊन नामस्मरण करत बसलो. मला मनच लागेना. परत 4 वाजता माझा हायचं परत नामस्मरण सुरुवात केली मी. बसलो नामस्मरण अचानक मला डोक्यात हात ठेवल्यानंतर घाप करून मी मिटिंग मारली. माझ्या पुढे 8.5 फुटाचा माणूस उभा होता. बापरे. हा 8.5 फूट. हो 8.5 फुटाचा माणूस होता. आणि एकदा तर मिटिंग मारल्यानंतर मला तेजस्वी प्रकाश वाटला. पण मी त्यांना काय म्हणलो काका गेले 3 दिवस माझ्या लोक तुम्ही हात ठेवता का. ते माझ्या बघून हसले. म्हणजे का तर मी नामस्मरण स्वामींचं करतोय आणि तुम्ही माझ्या डोकं का हात ठेवतायचा. मी त्यांना सांगितलं तर ते काय म्हणाले कुठल्या देवाच नामस्मरण म्हणाले. अचानक पण मला म्हणाले ते स्वामीचं करतो. कोण स्वामी म्हणजे तुम्हाला कळायच नाही. तुम्ही माझ्याशी लांब राहा मी तुमच्याशी लांब राहतो. मी तुम्हाला कधी त्रास दिलाय का. तुम्ही माझ्या डोकं गेले 3 दिवस हात ठेवतायचा आणि का करताय असं. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल असं का ठेवतायचं. मी वयाचा मान ठेवतो सर्वांचाच मान ठेवतो लहान मुलाबद्दल. अगदी लहान मुलापासून मोठ्यापासून मी मान ठेवतो. पण असं तुम्ही करू नका कारण मला मी रागवेल तुमच्यावर. आज कधी राग काढलेला नाही तो राग आज तुमच्या मी काढून तर हसालेले ठीक आहे म्हणते मी तुला काही बोलणार नाही म्हणते. अगदी म्हणजे मी काय बोलणार ठीक आहे म्हणते तू नामस्मरण करता तुम्ही मग त्यांना म्हणतो तुमचं गाव कुठलं म्हणतो तिथलं तुम्ही आमच्या गावची दिसत नाही का. मग मला म्हणजे मी अक्कलकोटून आलो इथं. हॅलो. हो ऐकते दादा बोला. हा अक्कलकोटमधनं मी इथं आलोय म्हणते आणि अक्कलकोट इथं आलो. ठीक आहे तो कोण आहे तर माझा मुलगा आहे म्हणते. ठीक आहे इथं मुलगा आहे तर ठीक आहे तर तुम्ही तर काय करायला तर वॉर्निंग वॉकसाठी फिरायचं चालू. ठीक आहे म्हणजे आता आजपासून आपण तुम्ही माझ्या डोक्यात हात ठेवणार मी तुमच्यात ठेवणार नाही. मग आज परत ठेवलं तर मी स्वामींना सांगून तुमचं रागवणार म्हणतो तुमच्यावर. स्वामींना सांगणार आणि तुमच्या रागवणार स्वामींना तुमच्याबद्दल तक्रार करणार. मग शासन जे स्वामी करतील मी करणार कोण नाही. मी सगळं त्यांचा बघताय माझी आई आहे ती स्वामी आहे आणि जे करतील ते शासन तुमच्यावरती कारवाई करतील ती मग ती बघा पुढल्या कडे काय करा तुम्ही. मग त्यांना ते सांगितल्यानंतर का नाही मी तिथनं रागवलं आणि तिथनं बाजूला गेलो. बाजूला गेल्यानंतर अचानकपणे अरे बाळ मला म्हणजे ओळखलंच का रे सदाशिव म्हणलेत. काय ओळखायचं मला बघतो मागं तर आई सप्तप्रकाश तिथं पडला होता. जे सकाळी ओढतोय ना सप्तप्रकाश तेवढा सप्तप्रकाश उभारला आणि जवळजवळ 12 ते 13 फूट स्वामी प्रत्यक्ष मला दर्शन भेटलं. ते पाहून मला माझ्या क्षणात कणी हृदयाचं ठोकं कमी पडलं आणि मी क्षणात बेशुद्ध पडलो मी इथं अगदी म्हणजे ते पाहून बेशुद्ध पडलो. माझं मला भान नाही. मला घरातनं कधी नेला सिपर हॉस्पिटल कोल्हापूरचं मला माहिती नाही. ॲम्ब्युलन्समध्ये घालून नेला कारण माझ्या हृदयाचं ठोकं कमी पडत माझं शरीर पूर्णपणे खाली असं हालचाल करत होत नव्हती अक्षरशः. आणि त्या क्षणात मला नेलं आणि सिपरमध्ये सकाळ डॉक्टर आलेत आणि अचानक मला डोक्यावर हात पडला. मला ऑप्शन होता मला हे सगळं होतं. मला म्हणजे माझी आई मला सांगत होता म्हणजे असे ती रडती बाजूला अशी रडती म्हणजे अक्षर रडती मला माहिती नाही गेल्यानंतर. आणि सकाळ डॉक्टरांनी मला डोक्यात हात ठेवला. थोडं मला दाखवून जागानंतर उठल्यानंतर एकदम वेगळा आईला आनंद झाला आणि आईने मला क्षणात मिठी मारली रडत केली. म्हणतो काय झालं मला इथं कुठं आणलंय तर म्हणतो मला काय झालं तू मला आणलेस तर बाळ म्हणते सकाळ तुझं ऑक्सिजन कमी पडतं दुसरी गोष्ट हृदयाला ठोकं पडते तुला शिकायला आज मी आणले म्हणले. आणि ठीक आहे म्हणतो तेवढाच समोर बघतो तो डॉक्टर रूपात स्वामी मला दिसाले परत. आणि मला म्हणजे आईला चिठ्ठी दिली औषधाची ही घेऊन जा आणि मला म्हणजे बस सकाळी तू असा अचानकपणे असा का तू असा मला बघून का बेशुद्ध पडलास
मग आईला मी म्हणते की नाही, आई बघ बघ ते स्वामी आहेत. मला आई काय म्हणते असेल, तुला कुठं तर लागारले डोंगरावर कुठलं तर काहीतरी लागारले, तू असं बोलायला लागला स्वामी. तो सोडून मला म्हणाली तुला लागारले, तुला पंचांग बघायला पाहिजे आमच्या इथं. माधुला उठवून आमच्या इथं पंचांग होतं, त्याला म्हणते तुला तिथं बघायला पाहिजे, म्हणलं लागायला तुला उत्तरावर ठेवा पाहिजे, तू कुठेही रात्रीचा फिरायला जातो स्वामी. असं ती रागवली माझ्यावर आणि ते मला प्रत्यक्ष स्वामी दर्शन तिथं पण मिळालं ते असं प्रत्यक्ष. म्हणजे डॉक्टरच्या रूपामध्ये स्वामीच मला आले तिथे वाचवायला. बरोबर. डॉक्टरच्या रूपामध्ये स्वामीच भेटले. हो. आणि तुला एक ऐक सांगायचं झालं, दुसरा अनुभव तुला सांगतो. ह्या गेल्याच्या 23 तारखेला एक डिसेंबर होतो ना आपला, शेवटच्या डिसेंबरमध्ये माझ्या गुरुचेचं पारण आम्ही देवळात जवळ 36 जण बसतोय. माझा मित्र जवळचा, अतिशय जवळचा म्हणजे जवळचा माझ्या समोर पारणी बसला आणि म्हणला काही आपल्या डिसेंबरमध्ये सगळी ह्याला जातात ना, अक्कलकोटला सगळी जातात ना. अक्कलकोटला. हो. हा, मग त्यामध्ये म्हणतो गर्दीत दर्शन घ्या नको, म्हणलं आपल्याला मुख दर्शन मिळेल. आणि पारण झाले की आपण जायचं हा ठरलं होतं. आणि आईने काय केलं, तिकीट बुकिंग पण केलं नव्हतं. अच्छा. पण डिसेंबर संपल्यानंतर 24 तारखेला काहीतरी दत्त घेत होते वाटतं. 27 तारखेला आम्ही बुकिंग घेतलं, ऑनलाईन बुकिंग करून आमच्या इथं. हो, बुकिंग करून घेतलं आमच्या इथं. ऑनलाईन इथे करतात ना बुकिंग, रेल्वे तिकीट. आमच्या दुपारी कोल्हापुरात 3 वाजता रेल्वे आहे, लक्षात ठेवायचं. रात्री आम्ही 11 वाजता अक्कलकोटला पोहोचतोय. 3 वाजता येऊन मी बुकिंग केलं, त्या मुलाचं तिकीट बुकिंग केलं, सगळं केलं. आणि आई म्हणला तो कोणी मला नाही म्हणला अचानकपणे. मी सगळी तयारी केलं ना, माझ्यासोबत खाऊ घेतलं होतं ना, बडण असं घेतलं होतं माझ्यासोबत. कारण रेल्वेत जाताना रात्री प्रवास होणार ना मोठा आमचा, एक रात्रच जाणार ना आमच्यासाठी. आणि त्या दिवशी काय झालं, अचानक नाही म्हणलं. मी अक्षरशः त्या रात्री खूप रडलो, जेवलो नाही मी, जेवणावर राग काढला. म्हणजे असं म्हणजे माझ्या स्वतः मी राग काढला की एवढा जेव्हा मित्र असताना मला का नाही म्हणलं अक्कलकोटला. माझे तो तर स्वामींना म्हणतो, मी पण स्वामींना म्हणतो. माझे तर माझ्या आईला भेटत मी तर इच्छा बोललो होतो की मी येणार आहे तुमच्याकडे स्वामी, माझं गुरुचं तर पारण झालं, हे मी तुम्हाला किती वेळ बोललो होतो, मला भेटायचं तुम्हाला भेटायचं मग असंच बोललो होतो. आणि त्यावेळी काय झालं अचानकपणे की तू नाही म्हणणार तर मला वेगळं वाटलं. आणि त्या रात्री मी न उपाशी बघताना मी झोपलो पण. मला 2 वाजता स्वप्नात पडले, मी स्वतः अक्कलकोटला एकटा चालत गेलोय. एकटा गेलोय, मूर्तीमध्ये पोहोचले तर कधी 2 वाजता बघतोय तर कधी माझ्या त्या देवळाच्या कडी होते असे एकदम कुलूप लावले होते मंदिरात. तेवढ्यात मग आता काय करावं, हा बसलो तेवढ्या समोर तुझ्यासारखी एक आई तिथं आली. बाळ का बसलाय तर मला म्हणतो इथं स्वामीचं दर्शन घ्यायसाठी आलोय म्हणजे. तर कुठून आलं तर मी सांगरूमधून आलो सांगितलं त्यांना. ठीक आहे सांगून आलाय, मग एवढ्या लवकर कसं काय, तर कोण माझ्यासोबत मी एकटा आलोय. आई एक विनंती करू का तुला, तर काय पाहिजे बाळ तुला, तर मला एक चहा देणार का. त्याने काय केलं, चहाच्या ऐवजी चांदीच्या ह्याच्यामध्ये कपामध्ये मला दूधच घेऊन आले. ते दूध बघायनंतर मी ते प्यावलं पण दूध मला एवढं टेस्टी लागलं ना, मसाले दूधच वाटलं मला ते अक्षरशः. आणि तिच्या अत्तरचा आणि तिच्या साडीचा अत्तरसारखं वास यायला लागला मला एकदम त्या साडीसारखं वाचायला लागला. म्हणतो काय म्हणत स्वप्नात आहे, स्वप्नात आहे प्रत्यक्षात काय करू हा प्रश्न पडला. आणि आता एकदम वाचायला म्हणतो काय म्हणतो, ठीक आहे आई म्हणून मला भूक लागली, काय जेवण देऊ शकतेस का. परत मी त्यांना विनंती केली आणि मी सॉरी म्हणतो, त्रास देते, मला भूक पण लागली, आता कधी होणार कधी जाणार मी परत. तर मला म्हटली ठीक आहे म्हणतो, तुला जेवणासाठी मी नाही म्हणणार नाही तुला म्हणते बाळा, म्हणते तू एवढा लांब आलास एकटा आलास आणि तुला जेवणासाठी नाही सांगतो. ठीक आहे तिनं. त्या दिवशी काय केलं, तिने चांदीचं ताट आणि बासुंदी, 2 भजी, मसाली भात आणि पुऱ्या 2 घेऊन आले. आल्यानंतर ते बघून मला आश्चर्य वाटलं, एवढं मी जेवणार नाही म्हणतो, एवढं आई नाही म्हणतो तुला बोलायला पाहिजे. पण एक आई मला, तू काय काम करतेस, तर बाळ मी मंदिरातच असते म्हणते. तर तू हे म्हणजे कामावच असतेस का, नाही म्हणतो तू मंदिरात असते बा, तू असतेच म्हणणार मी मंदिरात. ठीक आहे म्हणतो, तुझं नाव काय, तर तुझ्या नावामध्ये माझं नाव जोडलं. काय नाव सांग तरी, माझं नाव सदाशिव. मग तुझं नाव काय, तर माझं नाव स्वामी नाही म्हणते. स्वामी नाही तर स्वप्नात गाई स्वामी नाही. ठीक आहे, एकदम चकित माझ्या तब्येतीनं गोरगोरी पान एकदम अशी, आणि तिच्या हातात उद्राक्ष माळ होते आणि गळ्यात पण उद्राक्ष माळ होते तिच्या अक्षरशः. ठीक आहे, मग ते ठीक आहे म्हणतो स्वप्नामध्ये प्रत्यक्षात. ठीक आहे म्हणतो, तर आई म्हणतो मला एवढं जाणार, बाळ इकडे येऊन माझ्याजवळ. मला तिनं मांडीव घेतलं आणि मला एकदम जवळ एकदम करत असं घेतलं आणि हात टाकलं माझ्या असं आणि म्हणते खा म्हणते. आई बासुंदी प्याले होणे की लगड ती बासुंदी लगड त्या वाटीमध्ये परत भरायची. कांदेभाजी कांदेभाजी खाली, कांदेभाजी परत यायची. आई म्हणते खाल्ले, नाही म्हणतो तू खा म्हणलीस, तू रागून आलायस नाही घरात ना म्हणते, रडलायस नाही, तुला इच्छा होती ना यायला, हे तुला कसं माहित, मला मन सगळं करतो म्हणली. तुला सगळं मन काय आलं मला एक सांग, माझा जन्म सांग बोललो. तिने 3/8/2004 जन्म तर पण सांगितले.
म्हणजे तू काय पंचांग आहेस का बघतीस का ग माझं म्हणते माझं पण पंचांग तुला दाखवायचं म्हणते एवढं ठीक आहे म्हणते मला म्हणते तुझ्या माझ्या जन्माची नातं आहे म्हणते एवढंच म्हणते मला एवढंच म्हणते ना हसले आणि मॅडम म्हणते मला मुक्का घेतला याचा तपास मुक्का घेतला आणि आपल्या छातीमधली एक परत काढली आणि 500 नोटा मला तिनं दिल्या आई म्हणून मला नको पैसे कारण मला तुझं उपकार आहे लक्षात आयुष्यभर मी करणार नाही म्हणजे 7 जन्म फिरणार नाही तुला काय पाहिजे सांग मग मी तिला काय म्हणतो माझं आयुष्य मी कधी पण मी दुसऱ्यासाठी मागतो म्हणतो आणि माझं आयुष्य तुला लागून देऊ म्हणतो कारण तुम्हाला आज खूप म्हणजे असं एवढं भूक लागलं असतं तुम्हाला एवढं भूक लागलं असतं मला तू जेवण दिलं आणि दूध दिलं कोणी असं पण करू शकत नाही कुणासाठी नाही करू शकत कोणासाठी आणि मग तुझं उपकार मी कसं करू सांग मला एक सांग हे पैसे घेऊन तू ठेव म्हणलो नाही म्हणली बाळ म्हणली तुझं माझ्या जन्माचं जन्माचं आणि हे तुझं इच्छा होते यायची ना मग तो आलास ना जेव ना आई नाही म्हणलो मी अक्षर तिला मिठी मारली मला आणि आई मिठी मारत असताना मला अत्तरचा वास यायला एकदम सुगंध वास यायला लागला की जणू मला तिला सोडूनच वाटत ना स्वामीच होते ते मग तुला सांगतो नाही पुढे काय झालं आणि मला तुझंच होतं बाळा म्हणते आता जा म्हणते तुझी वाट कोणतं घराचं कोणी वाट बघत एकटाला आहेस ना तिने 500 नोटा दिल्या आणि मला दिलं नंतर ठीक आहे मग सकाळी नियमाने मी उठलो नामाचं नाम मग अचानक उठतोय बघतो तर मला स्वप्नात पडलं होतं ते स्वप्नच बदललं मग असं काय केलं सीमाताईनं आणि ह्याच मी कॉल केला तर सीमाताई म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला जायची इच्छा होती ना तर तुम्हाला प्रत्यक्षात ते स्वामी रूप दिलं पण ते असा प्रकार झाला मी व्यायामला ते नामस्मरणाला जायला जे रात्री पॅन्ट घातल्या त्या पॅन्टमध्ये 500 नोटा मला गावल्या आई म्हणतो तुझा पगार झाला नाही ते तुला कसं काय 500 नोटा गावल्या बरोबर मग मी कुठल्याही आई पगार आला ना तर पहिले कुठल्याही आधी असतं तर स्वामीची आधी ठेवतो आणि त्यातलं 50 रुपये काढून ते बिशीमध्ये का ठेवते माहिती ती स्वामीची बिशी आहे माझ्या अधिकार नव्हती स्वामी तुमचे पैसे तुम्ही दिले ना आम्हाला मग ते 500 नोटा काय केल्या तशाच ठेवल्या आणि ते स्वामीची बिशी ठेवल्यानंतर घडी घालून ठेवणे त्या मोठाच त्यांनी बाजूला पळायला लागल्या एकदम 500 नोटा स्वामींच्या मूर्ती बिशी ठेवल्यानंतर लांबच असं घड्याघड्यावर पळायला लागल्या आणि असा एक भास आला की बाळा तुला मी नोटा दिलेल्या आहेत म्हणतात तुला ते दिले आहेत येण्या जाण्यासाठी असं माझ्या कानात आवाज आला अचानक त्या दिवशी हो असं आला असल्यानंतर कधी मग काय केल्या मला मग सीमाईनं मी सांगितलं असं सीमाई म्हणल्या ते लॅमिनेशन म्हणजे करून ठेवा म्हणलीत दादा आणि ते तसं तुमच्या गोष्टीत ठेवा मग तशाच ठेवल्यात मी आता फक्त अशाच मोठ्या ठेवल्या एकदम प्रकारचं 500 नोटा आहेत त्या मग तुम्हाला किती साक्षात मग असं साक्षात मला माहित नाही पण हे कसं मला कधी कधी असं भीती वाटते की नेमकं काय असं माझ्या बाबतीत असं म्हणजे असं काही गोष्टी करतात गणपती पाय मांडला किंवा स्वामी प्रत्यक्ष दर्शन घडणे म्हणजे असं काही गोष्टी मला प्रत्यक्षात होतात माझ्या प्रत्येक आता तुम्हाला एक सांगू करून मला पहिल्यांदा मला लहान असताना 4थीत असताना मला वाटते अक्कलकोटला मी गेलो असतो पहिल्यांदाच गेलो असतो म्हणजे असं गेली असताना दुपार सकाळ संध्याकाळी गेली होती म्हणजे ते पण तुम्हाला सांगतो एक दादा राहिलेला अनुभव तुम्ही दुसऱ्या कॉलमध्ये सांगू शकता का कारण मोठा जर झाला तर लोकांना पण पाहायला जरा हे होतं ना ऐकायला आणि सांगू का तुम्हाला दुसऱ्या कॉलमध्ये म्हणजे दुसरा अनुभव मी थोड्या वेळाने तुम्हाला नंतर कॉल करेल मग तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगा तुम्ही काय अडचण आणि हा अनुभव आपल्या चॅनलला शेअर केला तर चालेल ना दादा करा आई करा कारण काय चालेल माहिती का मला सीमाताईने काल अनुभव शेअर करतो ना ताईनं मला एक 2-3 ताईनं मी आईनं मांडलं ना त्यांना तर ते काय म्हणते माहिती का सदाशिव म्हणले तू अनुभव शेअर का कमत तुझ्यामुळे अनेक सेवेत येतील कारण आज कलियुग चालू आहे बरोबर ना बरोबर बघतोय सगळं बघतोय आज आमच्या शियाच्या भयाच्या पाठीमुळे मुली एकदम चिमुकलेल्या अत्याचार झालाय लक्षात मग आज कलियुग माझी एक तुला सांगतो आज तुझ्या पुढचे मुलगा नसतो तर मी तुझा मुलगा समज मला माझी इच्छा काय माहिती मी दुसऱ्यासाठी बघतो ना आज कलियुग संपावं आणि सगळी स्वामी सेवेत आणि सत्य घ्यावं आणि सगळी सेवेत यावी आज सगळ्यांची ही माझी इच्छा आहे ही माझी मनापासून इच्छा आहे म्हणजे आज मी एवढंच मागतो प्रार्थना स्वामीकडे सगळी सेवेत येऊन द्या आणि सगळ्यांचं कल्याण होते बरोबर दादा मग मी शेअर करते दादा चालतंय सगळ्या स्वामी सेवेकरांनी तुमच्या म्हणजे अनुभवातून खरंच खूप काही शिकावं अगदी शिकावं सर्व लोकांनी करावं आणि माझ्यासारखं सर्वांनी घ्यावे सगळ्यांना होऊ शकते माझ्यासारखं होऊ शकतं पण त्याची तयारी मनाची ठेवली पाहिजे विचार चांगले पाहिजे दुसऱ्याला लागून नसलं पाहिजे वयाचा मान ठेवला लहान मुलांवर सगळं वयाचा मान ठेवून सर्वांना चांगलं राहिलं पाहिजे मी तुला आईच मानले लक्षात ठेव मी सीमाईनं पण हाक मारतो आईतून हाक मारतो सर्वांनाच आईहून हाक मारतो आईहून हाक मारल्या माझ्या ह्याच्यात नाही आता आईहून तुझा नंबर सेव्ह केला बरोबर दादा श्री स्वामी समर्थ